आई एकवेरा क्रिकेट क्लब आयोजित आई एकवेरा ब्रिमाली सन्माननीय रचित पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट आपल्याला स्पॉन्सर होताना दिसले आहेत. पियुष चौधरी यांच्या पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार चौकार होताना दिसला. पुन्हा एकदा ऑन साईडला हलक्या हाताने घेऊन काढला. 2 चेंडूचा केस आहे. धावफलके धावा 5. पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑफ साईडला घेऊन काढला. 3 चेंडूचा केस झाला. धावफलके धावा 6. पंच 2 मिनिटं थांबवायचं आहे. UCC तुमचा एक्स्ट्रा खेळाडू अजून आलेला नाही. चला गोलंदाजी मारवर दुसरं षटक हस्तिक घेऊन आले. पहिल्या चेंडूवरती ऑन साईडला घेऊन काढले. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक कोणती धावा 13. पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा कुठेतरी आस्वाद घेतला होता पण डायरेक्ट षटकाराला अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये महत्व नाही. कमांड डीजे हलक्या त्याने ऑफ साईडला घेऊन काढला. तीन चेंडू आणि धावफलकार धावा 13. एकदा हलक्या त्याने फक्त प्लेट गेला. 4 चेंडूच्या आतापर्यंत गेज झाले. धावफलकार धावा 14. UCC संघामध्ये कुठेतरी आपल्याला खूप चेंजेस होताना दिसले आहेत. 5 चेंडू आणि 14 धावा. जलद गतीने हस्तिकने चेंडू हाताळला होता पण साहिल यष्टीरक्षक कुठेतरी चुकी करताना दिसला आणि 22च्या रूपात 1 धाव कंप्लीट. षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 15. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत सुमधुर संगीत. पहिला चेंडू अतिरिक्त चेंडू. आता कुठेतरी चान्सेस दिले गेलेत की आपल्या डगआउटला वापरून पाहावं UCC या संघाकडून. हलक्या हाताने चेंडू घेऊन काढला. धावफलक 1 पुढे सरकताना 17.
चला पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि चेंडू सरळ हस्तिक यांच्या हातात. वेदांतला कॅच घेताना दिसले, पण बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलरला प्रथमतः विराट क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सायकल ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर कमबॅक. या स्पर्धेचा विचार केला तर 50,000 रुपये प्रथम रोख पारितोषिक. 4 दिवस लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. ओ हो, मैदानाच्या आतमध्ये स्वतःला इतकं संयमी होतं की चेंडूला स्पर्श सुद्धा होऊन दिला नाही. देते पुन्हा एकदा ऑन साइडला, पुन्हा एकदा पंच टेबल पुसून दाखवताना चला अतिरिक्त खेळाडू. बॅट्समॅन नाव, बॅटर नेम मितेश. चला नो. चला मितेशसाठी पारितोषिक आले. लगातार 3 चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक किरण यांच्याकडून आले. चला नेक्स्ट मॅचचा टॉस असेल. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल टॉसका बॉक्समध्ये यायचं आहे. वरद विनायक विरुद्ध श्रीदेव. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल टॉसका बॉक्समध्ये यायचं आहे. पटकन टेक्निकल टीम. दोन्ही संघ कर्णधार वरद विनायक विरुद्ध श्रीदेव. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉसका बॉक्स मध्ये यायचं आहे. 35 धावेचं मोठं आव्हान आहे. NOTOUT नॉट आउट. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले 2 धावा. रुचिल पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती येतात. ऑन साइडला हलक्या हाताने घेऊन गळला. 3 चेंडूचा खेळ झाला धावफलक. 2 चेंडूचा खेळ झाला धावफलक धावा 2-3.
ॲपचा सहारा घेतला. मितेश भंडारी यांच्यासाठी पारितोषिक आहे. लगातार 3 चौकारासाठी किरण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लगातार 3 येण्याच्या आधी पहिला आधी 1 चौकार आला पाहिजे आणि मैदानाच्या आतमध्ये अशा प्रकारे धावचीच्या रूपात बाद केलं जाते की कोणाला कोणाची विकेट सॅक्रिफाईस करायची आहे समजत नाही. पण धावचीच्या रूपात गडी बाद. पियुष चौधरी आतमध्ये जाताना कमॉन डीजे. मैदानाच्या आतमध्ये काय समीकरण काय चित्र. बेल्स खाली नव्हती पडली. येस अंपायरचं डिसिजन आहे. म्हणजे जे पारितोषिक लागलेलं आहे ते चालू असणार आहे. 3 चौकारासाठी किरण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. पुन्हा एक ऑन साईडला दोन्ही कर्णधार आलेले आहे. श्रीदेव वरदविनायक. पहिला चौकार आलेला आहे. पंच टेबल पुसून दाखवताना कमॉन डीजे. जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलेला आहे. श्रीदेव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केला आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू अशा प्रकारे खेळला गेला की डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमॉन डीजे. नी बेल्स पाडल्यात. बॅटरला मैदानाच्या आतमध्ये संधी आहे की 3 चौकार 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नो बॉल. धावचीची संधी. नो चेंडू होता पण नो चेंडूच्या धावचीच्या रूपात चेंडू काउंट केला जायला. बघा आई एकविरा क्रिकेट क्लब आयोजित आई एकविरा प्रीमियर लीग विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत या स्पर्धेचं प्रथमच वर्षी विचार केला तर खूपच चांगलं आयोजन आपल्याला दिसतं रचित पाटील यांच्या हस्ते. आणखी 50,000 रुपये रोख पारितोषिक आहे. त्यानंतर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅनसाठी सायकलसुद्धा आहे. आणि मॅन ऑफ द सिरीजचा विचार केला तर गॅलरी टी व्ही कोणाच्या घरी ती टी व्ही जाईल रविवारी निश्चितच आपल्याला समजेल. आणखी तब्बल 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. तब्बल 24 संघ खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये. पहिला पारितोषिकचा विचार केला तर 50,000. दुसरं पारितोषिकचा विचार केला तर 30,000 आणि तिसरं पारितोषिक 20,000 आणि चौथं पारितोषिक सुद्धा 15,000 रुपये रोख रक्कम आणि शेवटचे 4 पारितोषिक सुद्धा विचार केला तर 10,000 रुपये आहे. खऱ्या अर्थाने पहिल्या वर्षी खूपच सुंदर आपल्याला आयोजन दिसते आई एकविरा क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 10. 12 चेंडू आणि 25 धावेचा अवमान असणार आहे. जीत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण झाले. पुन्हा एकदा डॉट चेंडू. मैदानाच्या आतमध्ये UCC संघाचा विचार केला तर प्रॅक्टिस आणि आई एकविरा संघ कुठेतरी आता खूप पुढे होताना दिसले. ओ हो सुरेख गोलंदाजी. पंचांकडे दाद मागितली जाते हस्तिक पाटील यांच्याकडून आणि जीत यांनी लगातार 3 निर्धाव चेंडू
मागच्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूकडून अपेक्षा होती की ती 6-13चं समीकरण होतं की एक चौकार पहिला पास होते, आता त्याच्याच खेळाडूकडून कुठेतरी 3-4 लगातार निर्धाव चेंडूची सांगता होताना, 4 निर्धाव चेंडू कुठेतरी गोलंदाजाचं मनोबल खूप वाढवताना पुन्हा एकदा प्रेशरला अशा प्रकारे रिलीज केलं की सरळ चेंडू षटकार आला. कमॉन डीजे. शेवटचा चेंडू मार्गस्थ, 5 निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि यस आई एकविरा प्रीमियर लीग मधली पहिली मेडन ओव्हर पडताना हस्तिक पाटील सुद्धा विचार करत असेल की नॉन स्ट्राईकवरतून फक्त 6 चेंडू बघायला मिळालेत. पहिलाच वाईट चेंडू. आता ऐक्यरा संघाकडून सुद्धा आपली गोलंदाजीची लाईनअप चेक केली जाते. सामन्यामध्ये विचार केला तर दोन्ही संघांसाठी या स्पर्धेमध्ये सुद्धा औपचारिकता असताना पुन्हा एकदा ऑन साईडला फटका फिरवला. शेवटी हस्तिक पाटील यांचं स्वतःचं मनोबल वाढवताना चौकार एक आला. चला कॉंग्रॅच्युलेशन आई एकविरा संघ. चला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आशिष निशांत देवले यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन पुरस्कार करणार आहेत. चला वरद विनायक विरुद्ध श्रीदेव संघ, दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच. या स्पर्धेमध्ये आई एकविरा प्रीमियर लीग मध्ये कोणता संघ तिसऱ्या विजयाच्या दिशेने जाईल? श्रीदेव संघ का वरद विनायक? दोन्ही संघांसाठी एक महत्वाची मॅच असणार आहे.